आता आपण भंडारामध्ये जाऊयात, कारण भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मौजा सुंदरीतील तलावाची पाळ अचानक फुटलीये। तलावातील पाण्याचा प्रचंड वेगवान प्रवाह शेतामध्ये शिरला। काही शेतकऱ्यांची सुपीक जमीन त्यामुळे पूर्णपणे खरडून गेलेली आहे। तर 9 ते 10 शेतकऱ्यांच्या शेतात गाळयुक्त पाणी साचलेलं आहे। प्रशासनाने वेळ न घालवता तातडीने नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी गावकरी करतायत। नुकताच एमआरडीएकडून मातीकाम सुद्धा झालेला होता, तरी ह्या अतिवृष्टीमुळे तलावाला खाण पडलेली आहे। तरी प्रशासनाला एवढीच मागणी आहे की त्यांनी त्वरित ह्या तलावाची पुनर्दुरुस्ती करून ह्या पूर्ववत तलाव करून द्यावे, कारण ह्या तलावावर कमीत कमी 50 हेक्टर जमीन ओलिताखाली आहे, नुकसान झालेली आहे तलाव फुटल्यामुळे। तरी प्रशासनाला मला एवढंच बोलायचं आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या तलावाकडे लक्ष देऊन करून द्यावे। उद्या असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी कोट्यवधींचा मुकुट अर्पण करण्यात आलेला आहे। 642 ग्राम वजनाचा सुंदर नक्षीकाम असलेला सोनेरी मुकुट हा अर्पण करण्यात आलेला आहे। या मुकुटाची किंमत तब्बल 1,03,00,000 रुपये इतकी आहे। आंध्र प्रदेशमधील वेल्लूर येथील श्रीनिवास राव यांनी हा सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे। तर भंडारा शहरातील भूमिगत गटाराच्या कामांमुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। भंडारा मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौकादरम्यान मुख्य रस्त्याची चाळण झालेली आहे। रस्ते चिखलमय झाल्यानं विद्यार्थी नागरिक बेहाल झालेले आहेत। भंडारा शहरात अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे। आपण सध्या या रस्त्यावर आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। या रस्त्याचा विचार केला तर अनेक आंदोलने या ठिकाणी झाली, खासदारांनी या ठिकाणी बेश्रमाची झाडे लावली, मात्र प्रशासनाने या रस्त्याला अद्यापपर्यंत बनविलं नाही आणि या रस्त्यावरून जीव घेणा प्रवास अनेक नागरिक करत आहेत। तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही। चालण्यासाठी सुरळीत रस्तेच नसतील तर या कराचा उपयोग का, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागलेला आहे आणि त्यांचा रोष बघायला मिळत आहे। नितीन कुथे, TV9 मराठी, भंडारा।